हालेलुया. प्रभूच्या नावाला गौरव असो. परत एकदा 8:30 वाजता आपण भेटत आहोत. आम्हाला पूर्ण भरोसा आहे की तुम्ही या वचनाद्वारे प्रभू येशूच्या नावात पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आशीर्वादित होतात. हा लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही वचन ऐकणार तेवढं तुम्ही चमकणार. आमेन. जेवढं वचन ऐकणार तेव्हा विश्वासात बळकट होणार. आमेन. जेवढं वचन ऐकणार तेवढं तुम्ही आत्मिकरित्या बलवान बनणार. येस. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बायबल मध्ये लिहिलं आहे, फिलिपिकरास पत्र 4 अध्याय आणि 13 वचन. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. मला सबळ करणारा ख्रिस्त याच्याकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत एकदा वाचूया. ऐका देवाचं वचन. प्लीज वाचूया. मला सबळ करणारा ख्रिस्त याच्याकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. बायबल मध्ये लिहिले की मला सबळ करणारा, मला बलवान करणारा, मला उंचावरती ठेवणारा, मला नेहमी विजय देणारा, मला नेहमी पुढे नेणारा, मला नेहमी आशीर्वादाने आशीर्वाद करणारा जो ख्रिस्त आहे त्याच्याद्वारे मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर ब्रदर, अनेक लोकांचा प्रश्न आहे की पास्टर बघा, माझ्या जीवनामध्ये मी एक काम नाही करू शकत, मी त्या उंचीला पोहोचू शकत नाही, मी माझ्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. पास्टर, मी घर बांधायला काढलं पण मध्येच थांबलं. पास्टर, मी नोकरीला जातो पण पास्टर त्या ठिकाणी माझी बढती होत नाही. पास्टर, मी रोज आणि रोज अशक्त, त्रासलेला, टेन्शन मध्ये आणि दुःखात जगत आहे. मग बायबल मध्ये लिहिलंय, ख्रिस्त येशू जो तुला सबळ करतो त्याच्याद्वारे तू सर्व गोष्टी करायला सामर्थ्यवान होशील. आमेन. इमॅजिन, रोज आपण अन्न खातो. का खातो? 3 वेळा आपण जेवतो, जेणेकरून आपलं शरीर जे आहे ते बलवान असावं. आणि जस्ट इमॅजिन, तुम्ही रोज जर अन्न खाताय तर तुम्ही रोज तुमच्या शरीरामध्ये बलवान असताल. इमॅजिन, तुम्ही ज्या दिवशी अन्न खाणार नाही, ज्या दिवशी तुम्ही जेवणार नाही, ऑटोमॅटिक तुम्हाला अशक्तपणा येईल, तुम्ही गळून जाताल, तुम्हाला कुठलं काम करायशी वाटणार नाही, तुम्हाला कुठला इंटरेस्ट वाटणार नाही. का? कारण तुमच्या शरीराला जे अन्न पाहिजे ते तुम्हाला मिळालं नाही. सेम वे बायबलमध्ये लिहिलंय की जो आपला आत्मा आहे, जो आपण आत्मिक लोक आहोत, त्याला देव बलवान करतो. पण कसा बलवान करतो? बायबलमध्ये लिहिलंय की त्याच्या वचनाद्वारे. आमेन. हालेलुया. हालेलुया. म्हणून मी लोकांना नेहमी सांगतो, कमीत कमी रोज एक तरी अध्याय वाचा, त्याच्यावरती मनन करा. कारण देवाचं वचन जे आहे त्याच्यात आत्मा आणि जीवन आहे. वाचूया योहान याचा 6वा अध्याय आणि 63 वचन. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. योहान 6वा अध्याय आणि 63 वचनामध्ये आपण आहोत. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. जीवन देणारा तो आत्मा आहे. जीवन देणारा तो आत्मा आहे. मांस काही लाभ देत नाही. मांस काही लाभ देत नाही. जी वचने मी तुम्हाला सांगितली आहेत, जी वचने मी तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा आहेत, ती आत्मा आहेत व जीवन आहेत. आत्मा आणि जीवन आहेत. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकता आणि आपल्या हृदयात घेता, हे वचन तुमच्या आत्म्याला बलवान बनवतात. आमेन. जीवन आणतात, सामर्थ्य आणतात. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो बायबल मधले दावीद राजा काय म्हणतो ऐका. तर वाचूया. स्तोत्र संहिता 18व्या अध्यायामध्ये आपण आहोत. 32 वचन. स्तोत्र संहिता 18वा अध्याय 32 वचन वाचूया. तोच देव बलाने माझी कंबर बांधतो. तोच देव बलाने माझी कंबर बांधतो. दावीद राजा म्हणतो, तो देव माझी कंबर बलाने बांधतो. आमेन. पुढचं वचन. आणि माझा मार्ग पूर्ण करतो. आणि माझा मार्ग पूर्ण करतो. वाचूया. तो माझे पाय हरणीच्या पायांसारखे करतो. तो माझे पाय हरणीच्या पायासारखे करतो. याचा अर्थ तो पळत राहतो, पुढे जातो. पुढचं वचन. आणि मला माझ्या उंच स्थानांवर स्थापतो. आणि मला माझ्या उंच स्थानावर स्थापतो. कोण? देव. देव. आणि तोच देव तुमच्यात राहायला आला. आमेन. आणि लक्षात ठेवा, तो तुमच्यामध्ये का राहायला आला? तुम्हाला बलवान बनवायला, तुम्हाला सामर्थ्यवान बनवायला. आमेन. लक्षात ठेवा, दावीद राजाला हे कळालं की माझी कंबर बलाने कोण बांधेल, मला हरणीसारखं पायाला कोण लावेल, मला उंचावरती कोण ठेवेल? तो देव आहे. म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय, तुम्ही आणि मी रोज या प्रभूची संगती केली पाहिजे. येस. तुमचं जीवन देवावरती विश्वास ठेवून जगलं पाहिजे. ते म्हणलं पाहिजे, यस, मी जगामध्ये अशक्त नाही होणार. नो, मी केव्हा शेपूट नसेल, मस्तक असेल. नो, मी केव्हा थकणार नाही. देव माझी शक्ती नवीन करेल. आमेन. देव मला पळायला सामर्थ्य देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐका पुढे काय लिहिलंय. दावीद राजा काय म्हणतो ऐका. तो माझ्या हातांना
असे लढवायला शिकवतो हा, की माझे भुज पितळी धनुष्य वाकवतात. बायबल मध्ये लिहिलंय की देव त्याच्या हाताला लढायला असं शिकवतो की जे पितळी भुज आहेत, धनुष्य बाण आहे, दावीद राजा आपल्या हाताने त्याला वाकून टाकतो. हे आमेन. माणूस नाही करू शकत. ज्यावेळेस देव तुम्हाला सामर्थ्य देतो, बलवान बनवतो, ज्यावेळेस तुम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये बसता, प्रार्थना करता, तुमच्या प्रार्थना वाया नाही जात, तुम्ही देवाशी बोलता, देव तुमच्यामध्ये सामर्थ्य पाठवतो. आणि ख्रिस्त येशू जे तुम्हाला सबळ करतात, त्यांच्याद्वारे सर्व काय करण्यास शक्तिमान असतात. आमेन. लक्षात ठेवा, ज्यावेळेस देव सबळ करतो, तुमच्या तोंडातले शब्द सामर्थ्यवान असतील. येस. तुम्ही बोलणार आणि गोष्टी घडणार. हालेलुया. हालेलुया. वाचूया पुढे काय लिहिलंय. आणि तू आपल्या तारणाची ढालही मला दिली आहे, हा, आणि तुझ्या उजव्या हाताने मला आधार दिला आहे. बायबल सांगतं, देव दावीद राजा म्हणतो, तुझ्या उजव्या हाताने मला आधार दिला आहे. आधार दिलाय. तुमची इच्छा आहे जीवनात तुम्हाला आधार पाहिजे. येस. जगातले हात तुम्हाला थोडा दिवस आधार देऊ शकतात, पण बायबल सांगतं देवाचा हात तुम्हाला आधार देणारा हात आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला बलवान करणारा हात आहे. आणि लक्षात ठेवा, ख्रिस्त येशू याच्यासाठीच आलाय की शैतानाने ज्याला पछाडलंय, अशक्त केलंय, आजारी केलंय, त्यांना मरणाकडे नेलंय, आज माझी अशी प्रार्थना आहे की देवाचं सामर्थ्य तुझ्यामध्ये पवित्र आत्म्याचं यावं आणि तू जो पडलेला आहे बिछाण्यावरती, येशूच्या नावात उभा राहावा. आमेन. तुझ्या हाडांमध्ये बळ यावं. Yes. जे तुला प्रार्थना करायला, वचन वाचायला, चर्चला जायला इच्छा होत नाही, देव तुझ्या पावलं हरणीसारखे करेल. आमेन. आणि देव तुला पुढे आणि पुढे नेईल. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय होप तुम्हाला कळतंय. मग बायबल मध्ये काय लिहिलंय, शेवटचं वचन यशाया 40 अध्याय, आणि प्लीज कृपा करून 27 वचनाच्या पुढे जाऊया. आयझया 40, यशाया 40 अध्याय आणि 27 वचनाच्या पुढे आपण जाऊया. वाचूया, ऐका देवाचं वचन. हे याकोबा, तू काय म्हणतोस? आणि हे इस्रायला, तू का बोलतोस की माझा मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहे आणि माझ्या देवापासून माझा न्याय सरून गेला आहे? हा, तू जाणले नाही काय? तू जाणले नाही का? तू ऐकले नाही काय? तू ऐकले नाही का? सनातन देव परमेश्वर, सनातन देव परमेश्वर, पृथ्वीच्या सीमा अस्तित्वात आणणारा, पृथ्वीच्या सीमा अस्तित्वात आणणारा, थकत नाही, थकत नाही, दमत नाही, दमत नाही, त्याच्या बुद्धीचा शोध करता येत नाही. आमेन. तो थकलेल्यांना शक्ती देतो, तो थकलेल्यांना शक्ती देतो, शक्ती देतो, व अशक्तांचे बल वाढवतो. तो अशक्तांचे बल वाढवतो. तरुण देखील थकतील, तरुण थकतील, दमतील, दमतील, आणि तरुण पुरुष अगदी पडून जातील. आणि अगदी पडून जातील. परंतु जे परमेश्वराची प्रतीक्षा करतात, जे परमेश्वराची प्रतीक्षा करतात, ते आपली शक्ती नवी करतील. ते आपली शक्ती नवीन करतील. ते गरुडासारखे पंखांनी वर ते जातील. गरुडासारखे पंखांनी वर जातील. ते धावतील तरी दमणार नाही, ते धावतील तरी दमणार नाही, ते चालतील तरी थकणार नाही. चालतील तरी थकणार नाही. हे आमेन. वचन काय सांगताय का? ज्यावेळेस तुम्ही देवाची प्रतीक्षा करता, बायबल सांगतं देव अलौकिक, सुपरनॅचरल सामर्थ्य तुम्हाला पाठवतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिथे डॉक्टर तुम्हाला म्हटले असतील तू बेड रेस्ट घे, तू उठू नाही शकत, एक गोष्ट करा, प्रभूकडे आपली नजर लावा, अन्य भाषेत बोला, देवाचं वचन मुखाने बोला, आणि मला सांगायला आवडेल, देवाचं वचन देव पाठवतो आणि तुम्हाला आरोग्य देतो. आमेन. तुमच्या हाडामध्ये बळ घालतो. कारण बायबल मध्ये लिहिलंय, ज्या दिवशी तुम्ही ईश्वर विश्वास ठेवला, आता हे तुमचं सामर्थ्य नाहीये, देव तुम्हाला आतून बलवान बनवत आहे. हालेलुया. हालेलुया. तुमची इच्छा आहे रोज येशूमध्ये बलवान व्हावं, येस. जगामध्ये बलवान व्हावं, सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही सामर्थ्यवान बनावं. मग दावीद राजासारखं शिका की जो देव त्याला हरणीसारखं पायाला लावतो, त्या देवावरती तुमचा विश्वास ठेवा आणि प्रभूला सांगा, प्रभू माझ्यावर दया कर, मी नाही थकणार, मी नाही दमणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देव तुमची शक्ती नवीन करेल. आमेन. बायबल सांगतं अब्राम 175 वर्षाचा होता, पण अब्रामाविषयी असं नाही बोललं की तो थकला. मोशे 120 वर्षाचा होता, पण त्याची दृष्टी अंधुक नाही झाली आणि त्याची शक्ती थकली नाही. का? कारण मोशे रोज देवाच्या उपस्थित बसायचा आणि रोज देव त्याची शक्ती नवीन करायचा आणि त्याचे डोळे, त्याची शक्ती, त्याच्या शरीराचे अवय रोज आणि रोज देव बाप बलवान करायचा. आमेन. आज तोच देव तुम्हाला बलवान करो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या आपले डोळे बंद करा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. आणि जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवला नसेल तर प्रभू येशूला आपल्या हृदयात घ्या आणि मी प्रार्थना करेल की आजपासून दैवी सामर्थ्य जो ख्रिस्त येशू तुला बलवान करतो, त्याचं सामर्थ्य तुझ्यात व्हायला लागो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. येस. प्रभू येशूच्या नावात
फक्त माझ्या मागे म्हणा, प्रभू येशू, प्रभू येशू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू माझा तारणारा देव आहे. तू माझा तारणारा देव आहे. माझ्या हृदयामध्ये ये. माझ्या हृदयामध्ये ये. प्रभू येशू, प्रभू येशू, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत माझ्या आहे. हृदयात मी स्वीकारत आहे. आजपासून आजपासून प्रभू येशू, प्रभू येशू, तू माझा आहे, तू माझा आहे, मी तुझा आहे. मी तुझा आहे. आमेन. आमेन. प्रेयर करूया. फादर, आज यांनी तुझ्यावर विश्वास ठेवलाय, ते तुझे लेकर आहेत. प्रभू येशूच्या नावात मी त्यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्मेने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने सगळे शरीरातले आजार, अशक्तपणा, जो शैतान त्यांना कामाला जाऊ देत नाही, त्यांना कष्ट करू देत नाही, त्यांना सफल होऊ देत नाही, त्यांना त्यांची मिळकत भौगोलिक होऊ देत नाही, त्या दुष्ट आत्म्याला आज्ञा देतो, आम्ही सोड त्यांचं शरीर प्रभू येशूच्या नावात. आजपासून दैवी अलौकिक सामर्थ्य येशूच्या नावात स्वीकारा. आणि जे तुम्ही नाही करू शकत, देव जो तुम्हाला ख्रिस्त येशू सबळ करतात, त्यांच्याद्वारे तुम्ही करणार. प्रभू येशूच्या नावात बरे व्हा. आमेन. लक्षात ठेवा, प्रभूने तुमची प्रार्थना ऐकली. आजपासून ते सामर्थ्य तुम्हाला जाणवेल. हालेलुया. हालेलुया. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला जर आम्हाला वचन ऐकायचं असेल तर विनयार्ड ब्लेसेड मिनिस्ट्री किंवा चर्च किंवा पास्टर सुनील गंगावणे यूट्यूबवर आणि फेसबुकवर रविवारी सकाळी 10:30 ते 1 चर्च असतं. मग तुम्ही आठवणीत ठेवा आणि देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. आमेन.